नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे. आज आपण टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो होतो. इथं प्लॉट पूर्ण शेड्यूलनं चालू आहे आपला. पण प्लॉट पाहत असताना आज आपल्याला असं जाणवलं की झाडाचा शेंडा बऱ्यापैकी पिवळा पडलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की झाडामध्ये कुठंतरी फॉस्फरसची पोटॅशची उपलब्धता कमी होते. मित्रांनो, अशा कालावधीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? मेन म्हणजे आपला प्लॉट हा आता आहे साईज घेतो आहे, 60 दिवसात कंप्लीट झालेला आहे. आपल्याला आता 10 दिवसात याला मार्केटपर्यंत पोच करायचं आहे. फळाची साईज वगैरे तुम्ही पहा, पण त्याच पद्धतीने शेंडा पण खूप जोरात पळतोय वरती. तर हा दाबणं जास्त गरजेचं आहे. शेंडा दाबणं म्हणजे शेंडा थांबवणं जास्त गरजेचं आहे. त्यासाठी मित्रांनो आपण काय करणार आहोत बघा, मी तुम्हाला काही सोल्युशन सांगतो, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका आणि एकदा वापर करून नक्की बघा. मित्रांनो बघा, हा जो पिवळेपणा आहे हा घालवण्यासाठी आपण फेरसचा वापर करणार आहे. आणि ही जे फळं आहेत, हे फळांची संख्या पहा तुम्ही. हे फळं आपल्याला हे फळ आपल्याला जास्तीत जास्त साईज घेणं गरजेचं आहे. आणि ह्या फळाचा कडकपणा निघून त्यानं चांगला गर भरला जावा हे पण आपल्याला अपेक्षित आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे बघा, इथं त्याला फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि फेरसचं ॲप्लिकेशन देणार आहोत. जेणेकरून काय होईल, आपला हा शेंडा पिवळा जो पडतोय हा पुरेपूर नाहीसा होऊन जाईल. आणि त्याच पद्धतीनं आपले जे फळं आहेत त्या फळाची चकाकी पण वाढेल. आणि प्लस आपल्या झाडाला पोटॅशची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाल्या कारणानं झाडाचा शेंडा पूर्णतः थांबला जाईल आणि आपलं झाड जास्तीत जास्त आपल्याला फुगवण आणि ॲव्हरेजमध्ये जास्तीत जास्त आपल्याला सहकार्य करेल. धन्यवाद मित्रांनो. तुमच्या देखील अशा काही अडचणी असतील तर माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आपलं यूट्यूब चॅनल पाहत जावा. धन्यवाद.